या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत JEE मेन्स मध्ये जे लॉजिक गेट करता प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये पाहू आपण पहिला JEE मेन्स मध्ये जानेवारी 2020 सेट नंबर 1 त्याचं पहिलं जे आहे क्वेश्चन नंबर 8 आला होता त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग गिव्स ए रिव्हर्सिबल ऑपरेशन हे चार ऑप्शन दिलेले आहेत ऑर गेट हे नॉट गेट त्याच्यानंतर नॉर गेट आणि नॅन्ड गेट आता ह्याच्यामध्ये रिव्हर्सिबल जे आहे ऑपरेशन कुठे मिळणार आहे आपल्याला नॉट गेटला म्हणजे याला इनपुट जर 0 दिलं आउटपुट 1 मिळेल इनपुट 1 दिलं तर आउटपुट 0 मिळेल पहिल्याचं जे आहे त्याचं इक्वेशन y बराबर a प्लस बी दुसरं ऑप्शन y बराबर a बार तिसरं ऑप्शन y बराबर a प्लस बी त्याचा बार आणि फोर्थ y बराबर a डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट आता याचं जे आन्सर आहे y बराबर a बार म्हणजे आन्सर नंबर 2 हेन्स आन्सर इज 2 गिव्ज ए रिव्हर्सिबल ऑपरेशन ठीक आहे आता सेकंड इन द गिवन सर्किट व्हॅल्यू ऑफ y इज याच्यामध्ये ही डायग्राम दिलेली आहे या डायग्राम मध्ये आउटपुट आपल्याला काय मिळते आहे ते पाहायचं आहे इथं इनपुट 1 दिलं आहे इथं 0 दिलेलं आहे हे नॉट गेट आहे नॉट गेट असल्यामुळे इथं 1चं 0 झालं 0 आहे त्याच्यानंतर हे गेट सुद्धा नॉट मध्ये कन्वर्ट झालं आहे तर 0 इथं 1 मिळेल त्यानंतर हे नॉट गेट आहे इथं आपल्याला 1 मिळेल हे इथं 1 मिळालं त्याच्यानंतर हे 0 आणि 1 म्हणजे 0.1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0.1 0 त्याचा कॉम्प्लिमेंट 1 हे इथं 1 मिळालं नॅन्ड गेटच्या या इनपुटला एक 1 मिळालं आउटपुट आपल्याला मिळालं y बराबर 1.1 त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1 कॉम्प्लिमेंट दॅट इज इक्वल टू 0 हेन्स आन्सर इज 2 आन्सर इज 2 तर याच्यामध्ये हे नॉट गेट आहे इथं नॉट गेटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे गेट हे नॅन्ड गेट आहे हे नॉट गेट त्याच्यानंतर हे नॅन्ड गेट आणि त्या व्हॅल्यू ठेवून आपल्याला 1 इथं 0 मिळालं इथं 0 आहे इथं 1 मिळालं त्यानंतर 0 1 आहे म्हणजे 0.1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0.1 त्याचा कॉम्प्लिमेंट इथं 1 मिळालं आपल्याला तर 1.1 त्याचा कॉम्प्लिमेंट 1 कॉम्प्लिमेंट दॅट इज इक्वल टू 0 म्हणजे आन्सर इज 2 नंतर थर्ड आयडेंटिफाय द ऑपरेशन परफॉर्म बाय द सर्किट गिवन बिलो हे सप्टेंबर 2020 मध्ये आलेलं आहे सेट नंबर 6 तर ही जी डायग्राम आहे ही जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे ABC 3 इनपुट दिलेले आहेत हे जे गेट आहेत हे तिन्ही गेट याचे दोन्ही इनपुट सॉर्ट केले आहे म्हणजे हे नॉट गेट झालं हे नॉट गेट हे नॉट गेट म्हणजे आपल्याला इथं मिळालं A बार इथं B इनपुट आहे तर B बार C इनपुट आहे तर C बार आता इथं जे आहे याचं आउटपुट काय मिळेल इथं इनपुट हे जे गेट आहे हे आहे 3 इनपुट नॉर गेट 3 इनपुट नॉर गेट म्हणजे y इज इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार त्याचा पूर्ण कॉम्प्लिमेंट आता A बार प्लस B बार प्लस C बार याच्याऐवजी आपण काय लिहू A डॉट B डॉट C त्याचा कॉम्प्लिमेंट अकॉर्डिंग टू डिमॉर्गन सेकंड थेरम कारण इथं 3 इनपुट्स आहेत 3 इनपुट्स नॉर गेट A बार प्लस B बार प्लस C बार याच्याऐवजी आपण काय लिहिलंय A डॉट B डॉट C त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंट डबल हा एक कॉम्प्लिमेंट दुसरा कॉम्प्लिमेंट हे कट होऊन जाईल तर A डॉट B डॉट C दॅट इज इक्वल टू अँड गेट 3 इनपुट अँड गेटचा बुलियन इक्वेशन अँड गेट तर आन्सर इज 1 याचा आन्सर काय मिळाला आपल्याला 1 ठीक आहे
समजलं हे? नंतर 4 नंबर, व्हॉट विल बी इक्वॅलंट लॉजिक गेट फॉर सर्किट. आता हे जेई मेनमध्ये 17 मार्च 2021 शिफ्ट 2 मध्ये आलेलं आहे, शिफ्ट नंबर 2. तर याच्यामध्ये हे जे लॉजिक सर्किट दिलेलं आहे याच्यामध्ये हे नॅन्ड गेट आहे, हे ऑर गेट आणि हे अँड गेट आहे. आता इथं इनपुट ए इनपुट आहे, इथं बी इनपुट आहे. तर इथं काय मिळालं आपल्याला? ए इनपुट आणि बी, म्हणजे ऑर गेट असल्यामुळे ए प्लस बी मिळालं इथं आउटपुट. इथं मिळालं ए डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट नॅन्ड गेट असल्यामुळे. आउटपुट काय मिळेल? वाय बरोबर ए डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट, अँड गेट असल्यामुळे डॉट आला, ए प्लस बी. आता इथं जे आहे इथं आपल्याला डे मॉर्गन्स थेरम लावू आपण, सेकंड थेरम, डी मॉर्गनचा सेकंड थेरम, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. तर याच्याऐवजी आपण ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट लिहिलाय डॉट ए प्लस बी. आता याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ए कॉम्प्लिमेंट ए प्लस ए कॉम्प्लिमेंट बी प्लस बी कॉम्प्लिमेंट ए आणि बी कॉम्प्लिमेंट बी. आता ए कॉम्प्लिमेंट डॉट ए इज इक्वल टू 0, बी कॉम्प्लिमेंट बी इज इक्वल टू 0, अँड लॉस. दिस इज अँड लॉस. ए डॉट ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0 अँड बी डॉट बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0. The answer A complement B plus B complement A, that is equal to XOR gate. A exclusive B. The answer is 4. Exclusive OR gate. Exclusive OR gate. त्याच्यानंतर Question 5. The circuit shown in figure below represent which of the following gate? अशी सर्किट डायग्राम दिली आहे. इथं नॉट गेट कन्वर्ट, हे जे गेट आहे नॉर गेट हे नॉटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, हे सुद्धा नॉटमध्ये कन्वर्ट झाले आहे, आणि इथं हे नॉर गेट आहे. आता असं जर सर्किट डायग्राम असेल तर आपल्याला ए इनपुट आहे, इथं मिळेल आपल्याला ए कॉम्प्लिमेंट, बी इनपुट इथं बी कॉम्प्लिमेंट, नॉर गेट आहे, आउटपुट मिळालं वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस ऑर गेट, हे नॉर गेट असल्यामुळे प्लस आलं, ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट, आणि नॉर असल्यामुळे परत कॉम्प्लिमेंट. आता या ठिकाणी ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी आपण इथं काय लिहिलंय? ए डॉट बी कॉम्प्लिमेंट अकॉर्डिंग टू डी मॉर्गन सेकंड थेरम. तर हे कॉम्प्लिमेंट दोन, एक कॉम्प्लिमेंट आणि सेकंड कॉम्प्लिमेंट हे कॅन्सल होऊन जाते. तर इथं मिळालं आपल्याला ए डॉट बी दॅट इज इक्वल टू अँड गेट. आन्सर इज 3 अँड गेट. नेक्स्ट 6. आयडेंटिफाय द गिवन लॉजिक गेट. आता ही लॉजिक सर्किट इथं दिलेलं आहे, ए इनपुट बी इनपुट, इथं जे गेट आहे नॅन्ड गेटचं कन्व्हर्शन झालं इथं नॉट गेटमध्ये, इथं नॅन्ड गेटचं कन्व्हर्शन नॉट गेटमध्ये, कारण दोन्ही इनपुट शॉर्ट केलेले आहे यांचे. हे नॅन्ड गेट आणि हे जे गेट आहे हे नॅन्ड गेट कन्व्हर्टेड इनटू नॉट गेट, त्याचे दोन्ही इनपुट शॉर्ट केलेले आहे. आता याचं आउटपुट काय मिळेल आपल्याला? कोणतं गेट मिळेल? ए इथं मिळालं ए कॉम्प्लिमेंट, बी इथं मिळालं बी कॉम्प्लिमेंट. त्यानंतर थर्ड गेटला इथं मिळालं आपल्याला ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. डॉट का आला? हे नॅन्ड गेट असल्यामुळे, नॅन्ड गेट असल्यामुळे हा कॉम्प्लिमेंट आला. आता इथं ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंटच्या ऐवजी आपण ए प्लस बी त्याचा कॉम्प्लिमेंट लिहिला डी मॉर्गनचा फर्स्ट थेरम, आणि हे जे दोन कॉम्प्लिमेंट्स आहे हे कॅन्सल होतात. आपल्याला मिळतो
ए प्लस बी, म्हणजे इथं आपल्याला काय मिळालं, ए प्लस बी. या ठिकाणी ए प्लस बी मिळाला. आणि हे चौथं जे गेट आहे, फोर्थ गेट, हे नॅन्ड गेट कन्व्हर्टेड इंटू नॉट गेट, म्हणजे ए प्लस बी इथं मिळालं आपल्याला वाय इज इक्वल टू ए प्लस बी त्याचा कॉम्प्लिमेंट, दॅट इज इक्वल टू नॉर गेट. आता याचा आन्सर आहे 2 नॉर गेट. सेवन्थ, हे जे लॉजिक सर्किट आलेलं आहे हे आलेलं आहे 17 मार्च 2021 शिफ्ट 2. व्हॉट विल बी इक्वॅलंट लॉजिक गेट फॉर द सर्किट. हे जे लॉजिक सर्किट्स आहे, आता याच्यामध्ये आपल्याला आउटपुट काय मिळते, कोणतं गेट मिळते, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये ए, इथं ए मिळालं, इथं ए, हे इथं ए, अँड गेट असल्यामुळे आउटपुट मिळालं ए डॉट बी. इथं ऑर गेट आहे म्हणून ए प्लस बी. आता इथं नॉट गेट आहे, तर नॉट गेट असल्यामुळे इथं मिळालं आपल्याला ए डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट. आता हे या गेटला इनपुट मिळालं ए डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट, आणि दुसरं इनपुट मिळालं ए प्लस बी. तर याचं आउटपुट काय मिळेल, वाय इज इक्वल टू ए डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट डॉट डॉट का आलं, अँड गेट असल्यामुळे दुसरं इनपुट आहे ए प्लस बी. आता इथं आपल्याला डिमॉर्गन थेरम यूज करता येईल. ए डॉट बीच्या ऐवजी आपण ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट लिहिलाय डिमॉर्गनचा सेकंड थेरमनुसार. डॉट ए प्लस बी, त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ए बार ए, ए बार बी, बी बार ए, बी बार बी. आता याच्यामध्ये ए बार ए दॅट इज इक्वल टू 0 अँड बी बार बी दॅट इज इक्वल टू 0 अँड लॉ, अकॉर्डिंग टू अँड लॉ. आउटपुट काय मिळालं आपल्याला, ए बार बी प्लस बी बार ए दॅट इज इक्वल टू ए एक्सक्लुझिव्ह बी दॅट इज इक्वल टू एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आन्सर इज बी, एक्सक्लुझिव्ह ऑर. 8 नंबर, गिवन डायग्राम इज इक्वलंट टू. आता ही जी डायग्राम दिलेली आहे या डायग्रामचं इक्विलंट काय आहे, 4 ऑप्शन दिले, ऑर गेट, अँड गेट, नॅन्ड गेट आणि नॉर गेट. हा विचारला आपल्याला 17 मार्च 2021 शिफ्ट 1 मध्ये. आता याचं सोल्युशन जे आहे ते कसं राहील, हे गेट नॉरचं नॉटमध्ये कन्व्हर्शन झालं, याचं नॉरचं नॉटमध्ये, कारण 2 इनपुट शॉर्ट झालेले आहेत. इथं ए इनपुट आहे, इथं मिळालं आपल्याला ए कॉम्प्लिमेंट, इथं बी इनपुट आहे, इथं मिळालं बी कॉम्प्लिमेंट. आता हे नॉर गेट आहे, नॉर गेट असल्यामुळे याचं इनपुट जे आहे ए बार प्लस बी प्लस नॉर गेट असल्यामुळे प्लस आलं त्याचा कॉम्प्लिमेंट. आता ए प्लस बी ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट, त्याच्याऐवजी आपण लिहिलं ए डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट अकॉर्डिंग टू डी मॉर्गन सेकंड थेरम. आणि कॉम्प्लिमेंट डबल कॉम्प्लिमेंट कॅन्सल होऊन आपल्याला इथं मिळालं ए डॉट बी या गेटला. म्हणजे शेवटच्या गेटला इनपुट जे मिळालं ते ए डॉट बी, आणि शेवटचं गेट हे नॉटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे आउटपुट जे मिळालं आपल्याला वाय इज इक्वल टू याचा कॉम्प्लिमेंट, वाय इज इक्वल टू ए डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट. आणि हे इक्वेशन बुलियन इक्वेशन कशाचं आहे, नॅन्ड गेटचं. म्हणजे आन्सर इज सी, नॅन्ड गेट. नेक्स्ट पाहू आपण. आता JEE मेन्समध्ये विचारला 24 फेब्रुवारी 2021 शिफ्ट 2 मध्ये. द लॉजिक सर्किट शोन बिलो इज इक्वलंट टू. तर हे जे लॉजिक दाखवलेलं आहे इथं आपल्याला, हे कोणते 4 ऑप्शन दिलेले आहेत, याच्यापैकी कोणासोबत इक्वलंट आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला याचं आउटपुट काय मिळते ते बघायचं आहे. इथं पाहू आपण,
इथं मिळालं ए इनपुट, इथं बी आहे, इथं नॉट गेट असल्यामुळे इथं बी बार, म्हणजे इथं इनपुट या गेटला मिळालं आपल्याला ए इनपुट आणि बी बार. याचं आउटपुट जे आहे ऑर गेट असल्यामुळे ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट नॉट गेट आलं, याचं इनव्हर्स जे आहे ते येईल सी इज इक्वल टू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट त्याचा टोटल कॉम्प्लिमेंट. आता इथं आपल्याला हा थेरम लावायचा आहे बुलियन अल्जेब्रिक थेरम. ए प्लस बी प्लस सी त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट डॉट सी कॉम्प्लिमेंट. आता इथं जे आहे इथं ए कॉम्प्लिमेंट आणि इथं बी डबल कॉम्प्लिमेंट, तर इथं येईल आपल्याला ए कॉम्प्लिमेंट डॉट बी. कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट कॅन्सल होऊन जाईल. तर सी इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी हे मिळालं याचं आपल्याला आउटपुट. तर आपल्याला कोणते ऑप्शनमध्ये जे दिलेले आहेत ते कोणत्या गेटचं आपल्याला आउटपुट ए कॉम्प्लिमेंट डॉट बी मिळते ते आपल्याला पाहायचं आहे. इथं ए, इथं बी बार, सी इज इक्वल टू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी. हे मॅच नाही करत, इथं प्लस आलं इथं डॉट आला. सेकंड ए इनपुट आहे, नॉट गेट नंतर ए कॉम्प्लिमेंट मिळालं इथं, इथं बी इनपुट, तर सी इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट अँड गेट असल्यामुळे डॉट आला बी, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट डॉट बी. हे आन्सर आहे याचा 2. बाकीचे तुम्ही चेक करू शकता. इथं जे आहे इथं ए कॉम्प्लिमेंट बी, सी इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट नॅन्ड गेट आहे म्हणून डॉट बी त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. इथं हे चेंज होते, इथं हा रूल लागतो इथं. ठीक आहे, याचा आन्सर आहे डायग्राम 2 ही, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट डॉट बी त्याचा आन्सर येते, म्हणजे ऑप्शन आहे 2. नंतर 10th द लॉजिक सर्किट शोन बिलो इज इक्वलंट टू. आता याच्यामध्ये फक्त नॉट गेट जे आहे हे इथं ए इनपुटमध्ये जोडलेलं आहे, इथं बी इनपुटमध्ये जोडलं होतं. आता काय मिळते इथं हे ऑप्शन 4 दिलेले आहेत. आपल्याला इथं आउटपुट काय मिळते गिवन सर्किट डायग्रामचं तर पाहू आपण. इथं ए इनपुट आहे, इथं नॉट गेट असल्यामुळे ए कॉम्प्लिमेंट आला, इथं बी, म्हणजे इथं आपल्याला या गेटला आउटपुट मिळालं ए कॉम्प्लिमेंट प्लस बी ऑर गेट असल्यामुळे. त्याच्यानंतर नॉट गेटचं आउटपुटचे आउटपुट वाय इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी त्याचा टोटल कॉम्प्लिमेंट. आता इथं आपल्याला हा थेरम लावा लागेल ए प्लस बी प्लस सी त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट डॉट सी कॉम्प्लिमेंट. इथं ए डबल कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट, इथं ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. हे मिळालं आपल्याला आन्सर दिलेल्या सर्किट डायग्रामचं. तर आता हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपल्याला पहिल्याचं मिळते आपल्याला ए बार डॉट बी, दुसऱ्याचं मिळते ए प्लस बी बार, तिसऱ्याचं मिळते आपल्याला ए डॉट बी बार आणि चौथ्याचं मिळते ए बार प्लस बी. तर याचा आन्सर आहे 3 ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. नंतर 11 फॉर गिवन लॉजिक गेट सर्किट विच ट्रूथ टेबल इज राईट. हा जो आला होता 25 फेब्रुवारी 2021 शिफ्ट 2 मध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की हे जे सर्किट डायग्राम दिली आहे लॉजिक सर्किट डायग्राम, तर याचा आउटपुट काय मिळते आपल्याला, कोणतं गेट आहे, ट्रूथ टेबल 4 ट्रूथ टेबल पैकी कोणतं आहे ते आपल्याला चेक करायचं आहे.
तर त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे की आउटपुट याचं काय मिळते ते पाहायचं आहे. तर इथं बघू आपण आता ए इनपुट आहे, नॉट गेट आहे, तर ए बार आला. इथं बी इनपुट आहे, इथं बी बार आला, म्हणजे इथं बी बार मिळाला, इथं ए मिळालं, इथं ए बार मिळाला, इथं बी बार. आता हे अँड गेट आहे. इथं ए डॉट बी कॉम्प्लिमेंट, इथं सुद्धा अँड गेट आहे, ए कॉम्प्लिमेंट डॉट बी. आता नेक्स्ट काय येईल, या गेटचं आउटपुट जे आहे y इज इक्वल टू ए डॉट बी कॉम्प्लिमेंट प्लस, नॉर गेट असल्यामुळे प्लस आलं, ए बार डॉट बी, ए बार डॉट बी. आता इथं काय मिळेल आपल्याला, ए बी बार त्याचा बार डॉट ए बार बी त्याचा बार. आता याच्यामध्ये जे आहे इथं काय मिळालं, ए बार प्लस बी डॉट ए प्लस बी बार. ए बार तर मल्टिप्लेक्शन करायचं याचं, ए बार ए बार बी बार, ए बी बी बार बी बी बार. ए बार ए इज इक्वल टू 0, बी बार बी इज इक्वल टू 0. आउटपुट काय मिळालं, ए बार डॉट बी बार प्लस ए डॉट बी, दॅट इज इक्वल टू वाय इज इक्वल टू ए डॉट बी प्लस ए बार डॉट बी बार, दॅट इज इक्वल टू एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. आता एक्सक्लुझिव्ह नॉर गेटचं जे ट्रूथ टेबल आहे हा 1001. आन्सर इज 1. ट्रूथ टेबल आउटपुट काय मिळालं आपल्याला, y बरोबर ए डॉट बी प्लस ए बार डॉट बी बार. हे जे इक्वेशन आहे हे आहे एक्सक्लुझिव्ह नॉर गेटचं, आणि याचा ट्रूथ टेबल अशा प्रकारे मिळतो 1001 आउटपुटमध्ये. तर याचं आन्सर आहे ट्रूथ टेबल नंबर 1. अशा प्रकारे तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल.